रामकृष्ण हरी पाहता लोचनी झाले ओ साजनी झाले ओ साजनी झाले ओ साजनी बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सर्व सुमाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय हरी याजसाठी केला होता अट्टाहास याजसाठी केला होता अट्टाहास याजसाठी केला होता अट्टाहास याजसाठी केला होता अट्टाहास देवटचा दिवस गोडवा देवटचा दिवस गोडवा देवटचा दिवस गोडवा
कौतुक वाटे झाली हवेचा कौतुक वाटे झाली हवेचा वाटे झाली हवेचा नाम मंगळाचे तेने गुण नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निसिंधीने पावलो आता निसिंधीने पावलो आता निसिंधीने पावलो कुंतल्या धावा तुझे कुंडल्या धावा तुझे तुका म्हणे मुक्ती परिणितो म्हणे मुक्ती परिणितो म्हणे मुक्ती परिणितो म्हणे मुक्ती परिणितो आता दिवस चारी खेळ आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी आता निसिंधीने पावलो गेला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिसा गोड व्हावा शेवटचा दिसा गोड व्हावा आता निसिंधीने पावलो विसावा आता निसिंधीने पावलो विसावा शेवटचा दिसा गोड व्हावा शेवटचा दिसा गोड व्हावा आता निसिंधीने पावलो विसावा आता निसिंधीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची
टाळी वाजून भजन करा. पंढरीनाथ भगवान टाळी वाजवा. स्वर लावत. याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल सदा परिभवग्नमभिष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, वृत्त्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा प्रस्तुत अभंग असून, तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं आणि काय मिळवलं याचा अनुभव सांगितला. विठ्ठल भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला गोदावरी मातेच्या पावन पंचक्रोशीमध्ये संत योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या सानिध्याने, पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन पंचक्रोशीमध्ये आज या ठिकाणी कैलासवासी गंभा धोंडोबाई कारभारी घुमरे या मातोश्रीच्या निमित्ताने, आईंच्या निमित्ताने, त्यांचा सर्व परिवार, घुमरे परिवार, सर्व नातू पुतणे आणि त्यांच्या 6 मुली
आणि समस्त ग्रामस्थ मंडळ, परिसरातील भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी आपली आज नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. विठ्ठल आमचे संस्थेतले गुरुबंधू रामेश्वर महाराज यांनी मला फोन केला. मला थोडा यायला उशीर झाला, कारण रात्री मी मुंबईला होतो कीर्तनाला. जरा उशीर तिकडूनच यायला उशीर झाला. त्यातल्या त्यात पुन्हा आपला रस्ता चांगला आहे, काही हरकत नाही. वेळेवर आपण चिंतन आपलं समर्पित करू. या ठिकाणी उपस्थित असलेली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य आणि परिसरातून श्रवणाकरता आलेले, या परिवारावर प्रेम करणारे सर्व भाविक भक्त, सर्वांना वंदन. टाळकरी मंडळी, आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्ध करण्याचा विधी आहे. 4 प्रकारची कर्मशास्त्राने आपल्याला सांगितली: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. शास्त्र आपल्याला जे रोज कर्म करायला सांगतं त्याला नित्य कर्म असं म्हणतात. उदाहरणार्थ, आपण रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली पाहिजे, रोज केली पाहिजे बरं का. शुक्रवार ते शुक्रवार नाही, रोज. त्याच्यानंतर नुसती आंघोळ करून चालत नाही. नित्यकर्मामध्ये आंघोळ झाल्यानंतर काहीतरी आपण स्वाध्याय केला पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हणा, गाथा म्हणा, काही तुम्हाला जे वाचता येईल, हरिपाठ म्हणा. काहीच नाही तर थोडीशी देवपूजा करून तुळशीला पाणी घालणं का होईना म्हणा. हा स्वाध्याय करून मगच अन्न पाणी ग्रहण मनुष्याने केलं पाहिजे. तुम्ही म्हणेल नाही केलं आम्ही तसं आणि अन्न खाल्लं तर काय होईल? मी काय म्हणत नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात, काही नित्य नेमावीन अन्न खाये तोची श्वान म्हणतात. श्वान म्हणजे काय? कुत्रा. तुकाराम महाराज म्हणतात, मग तुझ्यात आणि कुत्र्यात काय फरक राहणार नाही. विठ्ठल म्हणजे शास्त्राने आपल्याला रोज जे करायला सांगितलंय त्याला नित्यकर्म म्हणतात. आणि काही नैमित्तिक कर्म आहेत. त्याच्यापैकी आज जे आहे श्राद्ध, हे नैमित्तिक कर्म आहे. सोम सूर्यादी ग्रहणे, येऊनी करविजती पार्वणे, का माता पितर मरणे, अंकित जे दिवस. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले, आपले आई वडील ज्या तिथीला गेले, ती तिथी म्हणजे मुलांच्या करता पर्वकाळ असते. आणि म्हणून त्या तिथीला मुलांनी अवश्य आई वडिलांच्या प्रित्यर्थ, जे गेलेले लोक आहेत त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे. अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, भगवंताचं नामस्मरण असेल, त्या ठिकाणी आपल्याला जसं शक्य असेल तसं करावं. विठ्ठल कारण आपण केलेलं जे सत्कर्म आहे ते आपल्याला त्यांना पाठवता येतं. त्यांनी किती मोठं धन कमवून ठेवलं असेल, त्यांना ते घेऊन जाता येत नाही आणि आपल्यालाही पाठवता येत नाही. पण पुण्य जर असेल त्यांनी केलेलं, ते त्यांना घेऊनही जाता येतं आणि पुण्य आपल्याला सुद्धा त्यांच्याकरता पाठवता येतं. कारण तो 1 वर्षाचा प्रवास असतो. भगवंतांनी 2 मार्ग सांगितलेत, एक देवयान मार्ग आणि एक पितृयान मार्ग. जे सकाम पुण्य करणारे लोक असतात ते पितृयान मार्गाने जातात आणि परत येतात. आणि जे निष्काम पुण्य करणारे लोक असतात ते देवयान मार्गाने जातात आणि पुढे ब्रह्मलोकाला जाऊन तिथे मुक्त होतात. विठ्ठल माऊलीच्या मंदिरामध्ये आपल्या संस्थेतर्फे ज्ञानेश्वरी असते रोज. आता चालू आहे रोज. आता मी कीर्तन संपल्यावर 4 ते 5 प्रवचन करायला मंदिरात जाणार आहे. तिथे हा विषय चाललाय आता सध्या. काल श्लोक झाला, अग्निज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. संस्थांच्या पेजवर लाईव्ह दाखवली जाते ज्ञानेश्वरी. खूप लोक ऐकतात. म्हणजे ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस 2 ते 3 हजार लोक ऐकत असतात. मी कशा करता सांगतोय की भगवंतांनी 2 मार्ग सांगितले.
जो ज्ञानी असेल किंवा भगवंताचा भक्त असेल, ज्याने जिवंत असतानाच परमात्मेचा साक्षात्कार करून घेतला, त्याला येण्या जाण्याचा काही प्रश्न नाही. तो इथेच मुक्त झाला. मरणा आईलीकडे मज मिळवणी गेले पुढे, मग ते मरणी आणखीकडे जातील केवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मरणाच्या अगोदरच ते भगवंताचं चिंतन करून करून भगवत स्वरूप झाले. त्यांना आता जाण्या येण्याचा प्रश्न काहीच नाही. पण ज्यांचा योग अपूर्ण राहिला अशा लोकांच्या करता दोन मार्ग आहेत. तो देवयान मार्ग जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे काळ कसा असला पाहिजे. अग्नी ज्योती अह शुक्ल षण्मासा उत्तरायणम, म्हणजे त्याच्या शरीरात अग्नी असला पाहिजे, जठराग्नी किंवा अग्निदेवतेची कृपा असली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखल ओला. शरीरात जर अग्नी नसेल तर मग प्राणाला बळ राहत नाही, प्राणाला बळ नसेल तर मग बुद्धी चांगली राहत नाही, मन चांगलं राहत नाही, मागचं केलेलं स्मरण सगळं विसरून जातं. विठ्ठल विठ्ठल अग्नीची कृपा पाहिजे. हा, अग्नी हे पहिले पाहिजे रे. आणि मग दुसरे शुक्ल पक्ष किंवा दिवस, तिथल्याच ओव्या आहेत, काल ओव्या झाल्या आहे आमच्या. तर अग्नी शरीरात पाहिजे. नुसता अग्नी नको, विजलेला नको, ज्योती पाहिजे अग्नीला. अग्नीला काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. नाही तर काय काय धुमसणारे अग्नी असतात, त्याचा प्रकाश पडत नाही. आता अग्नी शब्दाचा अर्थ नुसता जठराग्नी घ्या, उष्णता घ्या, अग्निदेवतेची कृपा घ्या, विचाररूपी अग्नी घ्या, भक्तिरूपी अग्नी घ्या, हे सगळे अग्नी शब्दाचे अर्थ आहेत. बाहेर दिवस पाहिजे, शुक्ल पक्ष पाहिजे, उत्तरायण पाहिजे. आणि मग त्या ह्या देवता असतात, अग्नीची देवता असते, त्या ह्या जीवात्म्याला काय करते? दिवसाच्या देवतेकडे देते. दिवसाची देवता जी असते ती शुक्ल पक्षाच्या देवतेकडे देते. शुक्ल पक्षाभिमानी देवता जी आहे ती उत्तरायण अभिमानी देवतेकडे देते. मग त्याचा पुढे प्रवास सुरू होतो. आणि हा प्रवास करत करत विद्युत लोक आहे, इंद्रलोक आहे, सगळं करत करत तो ब्रह्मलोकाला जातो. विठ्ठल म्हणजे आपल्याकडे जरी शरीर पडलं तरी सुद्धा जीवात्मा असतो. त्याच्या कर्मानुसार आगा कर्मे जे उरावे, ती सुखी दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका, तो त्याच्या गतीनुसार जातो. आणि म्हणून आपल्याकडे श्राद्ध करण्याचा विधी आहे. त्यांना चांगली गती प्राप्त व्हावी म्हणून आपण सत्कर्म करतो. विठ्ठल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई आणि वडील यांना काही आगळं आणि वेगळं स्थान आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. सगळ्या तीर्थाच्या वरती श्रेष्ठ आपले आई वडील आहेत. वेदाने तर असं म्हटलंय, मातृदेवो भव पितृदेवो भव. सगळ्यात पहिला देव आपल्या जीवनातला कोणता असेल? दिसणारा देव. बरं का, 5 दिसणारे देव आहेत: आई वडील, गाय, सूर्य, अग्नी, दिसणारे देव आहेत. आणि या देवामध्ये सगळ्यात पहिला नंबर जर कोणाचा लागत असेल तर आईचा आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांनी सुद्धा संतांचे उपकार सांगताना उपमा कोणाची दिली? आईची. तुम्ही संत मायबा कृपावंत, तुम्ही संत मायबा कृपावंत, तुम्ही संत मायबा कृपावंत, तुम्ही संत मायबा तुम्ही संत मायबा कृपावंत, तुम्ही संत मायबा
मुलाची जाती करी लाभावीन प्रीती. आई कशी असते? तुकाराम महाराज म्हणतात लाभावीन प्रीती. कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता आपल्या मुलांच्यावर जीवापाड प्रेम करते. आंधळ असू द्या, मुक असू द्या. तुकोबाराय म्हणतात आंधळे, मुके, अनर्गळ जीवा परिस बाळ पडिये माते. कसंही मुलं जरी असलं, काही मुलं जे आहेत ते अपंग जन्माला येतात. मी काही मुलं अशी पाहिली, पार आता ती जन्माला येताना अपंग आली, आता 50 वर्षे 60 वर्षाचे, पण अजून ती म्हातारी त्या पोराची सेवा करते. बाकीचे लोक सेवा करू शकत नाहीत, पण आई सेवा करते. कारण आईचं प्रेम आणि आईचं हृदय काही वेगळंच आहे. विठ्ठल ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांना 6 मुली आहेत. ह्याच्यात लिहिलं आहे. एक मूल सांभाळणं, त्याला जन्म घालणं, संगोपन करणं अवघड आहे. पण पूर्वीचे लोक खरंच होऊन गेले. पूर्वीचे लोक 108 वर्ष वय, आणि या 6 मुलींना त्या ठिकाणी त्यांनी सांभाळलं. एक मुलगी, तिचं व्यवस्थित लग्न करून देणं काय सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. सालंकृत कन्यादान केलं तर पृथ्वीदानाच्या समान आहे. यांना 6 वेळा पृथ्वीदान केल्याचं पुण्य आहे इकडे. विठ्ठल म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण तुकाराम महाराजांचा अभंग चिंतना करता निवडलेला आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जी, सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपण अभंग जो निवडलेला आहे याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं आणि काय मिळवलं हे सांगितलंय. तुम्ही म्हणाल कशा करता सांगितलं? आपल्या करता सांगितलं. आपण जन्मभर करतो पण आपलं करणं संपत नाही. आपण जन्मभर मिळवतो पण आपलं मिळवणं संपत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि काय मिळवलं पाहिजे हे कळावं म्हणून सांगितलंय. विठ्ठल साध्य आणि साधन आपल्या जीवनात कळलं पाहिजे. नेमकं आपल्या जीवनाचं साध्य काय? साध्यहीन जीवन माणसाचं असू नये. काय लोकांच्या जीवनात साध्य काहीच नाही. 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, काय कशा करता जीवन आहे? काही नाही, सगळे जगतायत म्हणून आम्ही जगतोय, मरण येत नाही म्हणून जगतोय. असं जीवन माणसाचं नसावं. साध्य पाहिजे. आमचे गुरुवर एक दृष्टांत सांगत असतात. एक भिकारी होता आणि तो रेल्वेच्या डब्यात चालला. लोकांनी विचारलं, बाबा तुम्हाला कुठं जायचं आहे? म्हटलं मला नागपूरला जायचं आहे. लोक म्हटले, बाबा ही रेल्वे जी आहे आता मुंबईला चाललेली आहे, तुम्ही लवकर खाली उतरा आणि पलीकडची रेल्वे धरा. तो उतरला तर नाहीच, सीटवर जाऊन बसला. बरं रेल्वे सुरू झाली. शेजारचा मनुष्य म्हणायला लागला, दादा तुम्हाला नागपूरला जायचंय, आता रेल्वे निघाली मुंबईच्या दिशेने, तुम्ही खुशाल बसले गाडीमध्ये. तो हसायला लागला. तो म्हणतो, अहो जाऊ द्या, मुंबईला काय नागपूरला काय, मला जाऊन भिकच मागायची मला. याचा अर्थ या माणसाच्या समोर काही साध्य नाही. विठ्ठल गुरुवारी सांगत असतात, डोक्यामध्ये टोपी घातली, टोपी कशा करताय? डोक्या करताय. पण डोकं कशा करताय? टोपी करता नाही. तसं काम कशा करता? म्हटलं जगण्याकरता. जगता कशा करता? म्हटलं काम करण्याकरता. नाही. खाता कशा करता? जगण्याकरता. म्हटलं जगता कशा करता? म्हटलं खाण्याकरता. कामही केलं पाहिजे, खाल्लंही पाहिजे, पैसेही मिळवले पाहिजेत, पण हे सगळं कशा करताय? साध्य काय जीवनाचं आपल्याला माहिती पाहिजे. तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी आयुष्याच्या साधने जीवन जे आपल्याला मिळालेलं आहे, आयुष्य जे मिळालेलं आहे, हे साधन आहे. आणि साधनाने साध्य काय करायचं आहे? सच्चित आनंद, जिथे मरण नाही, जिथे अज्ञान नाही आणि जिथे दुःख नाही. प्रत्येकाची धाव जी आहे ती इकडेच आहे. मरण कोणालाही आवडत नाही, अज्ञान कोणालाही आवडत नाही आणि दुःख कोणालाही आवडत नाही. मरण आपल्याला का आवडत नाही? कारण जीव हा मूळचा अमर आहे. जे आपला स्वभाव असतो त्याच्या विरुद्ध माणसाला आवडत नाही. अज्ञान माणसाला का आवडत नाही? एखाद्याला जर आपण अज्ञानी आहे असं म्हटलं तर आवडतं का? नाही. असला तरी त्याला आवडत नाही. तो म्हणतो तू अज्ञानी आहेस, तू मूर्ख आहेस, तुझा बाप मूर्ख आहे, पण मी मूर्ख नाही. का? कारण अज्ञान हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, स्वरूपाच्या विरुद्ध आहे. आणि दुःख का आवडत नाही? त्याचं कारण हा मूळचा सुखरूप आहे, जीव. आणि म्हणून याच्याकडे धाव असते आणि तेच आपलं ध्येय असलं पाहिजे. जे आपलं स्वरूप आहे ते आपलं ध्येय असलं पाहिजे. स्वरूपाच्या विरुद्ध जर आपण आपलं ध्येय ठेवलं तर ते कधी प्राप्त होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मी माझ्या जीवनामध्ये साध्य कोणतं डोळ्यासमोर ठेवलं आणि साधन काय केलं? अभंगाच्या पहिल्याच्या यासाठी केला होता Yeah.
आमच्या जीवनामध्ये आम्ही साध्य काय डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याच्याकरता साधन काय केलं. महाराज सांगतात तुम्ही सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर हे साध्य ठेवा आणि तसं साधन करा. याच्याकरता काय साध्य डोळ्यासमोर ठेवलं. शेवटचा दिवस गोड व्हावा, आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, हे साध्य आम्ही डोळ्यासमोर ठेवलं. त्याच्याकरता साधन काय केलं. याजसाठी केला होता अट्टाहास. याच्यासाठी आम्ही अट्टाहास केला. अट्टाहास म्हणजे आटोकाट प्रयत्न केले. आटोकाट प्रयत्न केले. कशा करता केले. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस आहे. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे नेमकं काय. आणि शेवटचा दिवस गोड होण्याकरता अट्टाहास करण्याची गरज काय आणि अट्टाहास कशाचा केला. विठ्ठल. पहिला प्रश्न असा आहे की शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस आणि शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय. शेवटचा दिवस तुम्ही आम्ही जो समजतो तेवढाच शेवटचा दिवस नाही. आपण शेवटचा दिवस कोणता समजतो. ज्या दिवशी आपलं हे शरीर पडेल त्या दिवशी त्यांचा शेवट झाला असं म्हणतो. पण शरीर जरी पडलं तरी शेवट झालेला असतो का त्या जीवाचा. अहो शरीर जरी पडलेलं असलं तरी तो जीव पुन्हा दुसऱ्या शरीरात गेलेला असतो. कुठेतरी लोकांतराला गेलेला असतो. कुठेतरी त्याचा जन्म होत असतो. कुठं शेवट झाला. मी आधुनिक काळातलं उदाहरण सांगत असतो. मोबाईल आहे. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे म्हणून मोबाईलचं उदाहरण सांगतो. हा मोबाईलचं जे खोकं जे आहे ते 5-6 वर्ष वापरलं, 2-3 वर्ष वापरलं की ते खराब होतं. बटणं वगैरे चालत नाहीत. मग आपण काय करतो, बाजारातून नवीन मोबाईल आणतो आणि आपलं जुनं कार्ड आपण त्याच्यामध्ये टाकतो. ते त्याच्यात चालू होतं. तसं देह म्हणजे मोबाईलच आहे. 60-70 वर्ष झाली की बटणं खराब व्हायला सुरुवात होती. डोळ्याचं बटन गेलं, कानाचं बटन गेलं, पण मोबाईल सोडायची इच्छा. मग देव काय करतो, मोबाईल हिसकावून घेतो. अरे आता या मोबाईलचा काय उपयोग नाही. आणि मग देव त्याच्यातलं सिम कार्ड बाहेर काढतो. त्या कार्डात बॅलन्स लिहिलेला असतो. किती चांगलं वागला, काय काय केलं, किती प्रवचनं ऐकली, कीर्तन ऐकली, नामस्मरण केलं. आणि जसं कर्म असेल त्या कर्मानुसार त्या जीवाला नवीन शरीर प्राप्त होतं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. चैतन्य तेच आहे पण वेगवेगळ्या देहाला स्वीकार करतं कर्मानुसार. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही शेवटचा दिवस डोळ्यासमोर ठेवला. बहुतेक सामान्य तुम्ही आम्ही लोक जे आहेत त्या शेवटच्या दिवसाचा जास्त विचार करत नाही. 2 प्रकारचा काळ आहे. एक आहे माध्यान्ह काळ आणि एक आहे अंतकाळ. बहुतेक आपला सगळा वेळ कशाची चिंता करण्यात जातो, माध्यान्ह काळाची का अंतकाळाची. माध्यान्ह काळाची. ल्यावे खावे बरे असावे सदैव. ते करता करता माणूस मरणालाच विसरून जातो. आणि मग अचानक मरण येतं, कोरोना येतो, अपघात होतो आणि अचानक परिस्थिती आल्यावर मग मनुष्य गोंधळून जातो. म्हणून प्रत्येक गोष्टीची माणसाने तयारी करून ठेवली पाहिजे. सावध असलं पाहिजे. तयारी करायची याचा अर्थ बांबून सुतळी आणून ठेवायची असा नाही. मानसिक तयारी असली पाहिजे की असं होऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल. मरण डोळ्यासमोर पाहिजे. विनाकारण चिंता करत बसायचं नाही.
ते एकनाथ महाराजांच्याकडे मनुष्य गेला, म्हणायला लागला, महाराज तुम्ही एवढे शांत असता, तुम्ही एवढं भगवंताचं नामस्मरण करता, आमच्याकडून नामस्मरण होत नाही, पाप घडतं, काय कारण आहे? तुमचं काही वर्म आम्हाला सांगा. म्हटले तुला वर्म 3 दिवसांनी सांगतो, पण आता मी तुझा चेहरा पाहिला, मला थोडंसं काही कळतं. आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू आहे म्हणे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर 3 दिवसांनी देणार आहे, ये. 3 दिवसांनी आला. काय प्रश्न आहे तुझा? म्हटलं परवा 3 दिवसापूर्वी विचारला होता ना की तुम्ही एवढे शांत असता, आमच्याकडून पाप घडतं, आमच्याकडून वाईट घडतं, आणि तुमच्याकडून का घडत नाही? म्हटले या 3 दिवसात तू किती वाईट वागला सांग. ते म्हटले अहो तुम्ही जेव्हापासून सांगितलंय ना तू मरणार आहे, तेव्हापासून रामकृष्ण हरी सुरू झालंय. म्हटलं झोपेत सुद्धा येते. म्हटलं का? मरण डोळ्यासमोर दिसते. नाथ महाराज म्हणले एवढंच वर्म आहे, आम्ही आमचं मरण डोळ्यासमोर ठेवतो, त्यामुळे पाप घडत नाही. विठ्ठल का मनुष्य वाईट वागतो? त्याला मरणाला तो विसरलेला आहे. बोलतात लोक स्मशानात गेल्यानंतर, काही नाही हो, मनुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा, ते ओढा ओलांडेपर्यंतच असते. विसरतो मनुष्य. तेवढं जर कायम डोक्यात ठेवलं तर भांडणं होणार नाहीत, विनाकारण रागद्वेष होणार नाहीत. काही कारण नसताना लोक एकमेकाला त्रास देतात. त्याचं कारण एवढंच आहे, लोक मरणाला विसरलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही शेवटच्या दिवसाची चिंता केली. मध्यान्ह काळाकडे विशेष लक्ष तुकाराम महाराजांनी दिलं नाही. ते अन्न आच्छादन हे तो दिलं सोडून, संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही रात्रंदिवस शेवटचा विचार केला. रक्षणी उपाय करुणी आसे हो, रक्षणी उपाय करुणी आसे, तुका म्हणे वाहे मरणाचे भोय, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणी उपाय करुणी आसे हो, रक्षणी उपाय करुणी महाराज म्हणतात आम्ही शेवट डोळ्यासमोर ठेवला, माध्यान्ह काळाचा जास्त विचार केला नाही. पोटापुरते काम केलं परी अगत्य तो राम. पोटापुरतं केलंच पाहिजे, पण अगत्य तो राम डोळ्यासमोर ठेवला. आवश्यक तो शेवट येर वाऊगी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, रामकृष्ण वासुदेवा जनावितसे जनाशी वाजवित पडेया, टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा, शेवटचे गोडसे शिखरेगा. रामकृष्ण वासुदेवा जनाशी वाजवित पडेया, टाळ घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. जागा मागिली पहारे, कमीत कमी शेवटच्या प्रहारात तरी जागवा. शेवटचा प्रहर म्हणजे 25 गेले, आता 3रा प्रहर चालू झाला 75चा. जागा मागिली पहारे, कारण
शेवटचे गोड त्याची खरे गा. शेवट गोड झाला पाहिजे. शेवट गोड होणं म्हणजे काय? भरपूर अंत्ययात्रेला माणसं जमणं म्हणजे शेवट गोड आहे का? फार मोठं जेवण होणं म्हणजे शेवट गोड आहे का? चंदनाच्या लाकडामध्ये लोकांनी देह जाळणं म्हणजे शेवट गोड आहे का? नाही. लक्षात ठेवा, हे असलं नसलं तरी चालतं. कर्म चांगलं पाहिजे. अंतकाळाच्या वेळी चिंतन चांगलं पाहिजे. वाईट वागला असेल, चिंतन चांगलं केलं नसेल, इकडं चंदनाची लाकडं तिकडं यंबडवत असतो. विठ्ठल विठ्ठल यम हे बघतो का चंदनाचे लाकडे आहेत का, माणसं किती जमलेत. तो विचारतो केलं काय तू सांग. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता गुढी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्य, चोरयात ना धरी जेतो, नाही त्या यमाशी करुणा. शेवटचा गोड चांगला होणं म्हणजे काय? शेवट गोड होणं म्हणजे काय? काय होतं बऱ्याच वेळेला काही पारमार्थिक लोक असतात, जन्मभर नामस्मरण करतात, चिंतन करतात आणि अंतकाळाच्या वेळेस त्यांना एखादा रोग होतो आणि हाय हाय करत त्यांचं मरण होतं असं. अपघाताने मृत्यू होतो, हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू होतो. लोक हळहळ करतात. आणि काय काय लोक असे असतात की जन्मभर वाईट वागला, देव माहिती नाही, धर्म माहिती नाही, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते प्याला, जाऊ नाही तिथे गेला आणि नेमका एकादशीच्या दिवशी शांततेत मेला. लोक म्हणतात त्याने कशी एकादशी साधली. त्यांनी जरी एकादशी साधलेली असली तरी सुद्धा त्याला सद्गती मिळत नाही. आणि हे जरी हाय हाय करत मेलेले असले तरी यांना सद्गती मिळते. तुम्ही म्हणाल कशावरून? पुराणात उदाहरण बघा. विठ्ठल विठ्ठल संत चोखामेळा प्रसिद्ध उदाहरण आहे की नाही? किती देवाचे लाडके भक्त. गौंडी काम करत असताना जमीन ती भिंत कोसळली, त्याच्यात अनेक गौंडी गाडले गेले. चोखामेळा गेल्यानंतर नामदेव महाराज देवळात गेले तर देवाच्या डोळ्यात पाणी. देवा काय झालं? आमचा चोखा गेला. कस काय जाऊ दिला तुम्ही? त्याचं प्रारब्ध होतं. नामा एक काम करायचंय. म्हणजे काय? आमचा शेला घ्या आणि चोखोबारांच्या आस्ती घेऊन या म्हणे, आपल्याला समोर समाधी करायची. नामदेव महाराज म्हणले देवा भावनेच्या भरात तुम्हाला काय कळतं का? एवढी माणसं मरण पावली, एवढा मोठा डोंगर हाडांचा, चोखोबारांची हाडं कशी आणायची ओळखून? म्हटले नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या, विठ्ठल नाम जयामध्ये निघे. अरे ज्या असते विठ्ठल विठ्ठल म्हणतील त्या माझ्या चोख्याच्या अशा निवडून आणायच्या. नामदेव महाराज हसायलाच लागले. ते म्हटले रोज कीर्तनच सांगतो लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणा, जिवंत माणसं म्हणत नाहीत. ते असते विठ्ठल विठ्ठल कसे काय म्हणत असतील? पण आता देवाने सांगितलंय, बघितलं पाहिजे. गेले त्या डोंगरातल्या आस्ती काढायच्या, कानाला लावायच्या, फेकून द्यायच्या, कानाला लावायच्या, फेकून द्यायच्या. कुठं असते विठ्ठल विठ्ठल म्हणतात का? पण शेवट एक आस्ती उचलली आणि खरोखर आवाज आला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आस्ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. त्यांचा मृत्यू अपघाती झाला. जय जय हरी नामी रंगले काही नवते माया गेले काही नवते माया गेले काही नवते मांस चर्म हाड देवावगेच देवा अवघेची गोड. कशा करता मी सांगितलं शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय. शांततेत मरण आलं म्हणजे शेवट गोड झाला असं समजू नका. अंतकाळच्या वेळेस चिंतन कशाचं चाललंय कुठेही त्याला महत्व नाही. एखादा स्मशानात असेल आणि देवाचं चिंतन करत असेल त्याचा शेवट गोड होणार. एखादा देवळात असेल नवे नवे कीर्तनात असेल आणि कीर्तनात मरण आलं पण चिंतन पाकिटाचं चाललं होतं दुर्गती होईल. विठ्ठल विठ्ठल यम यम वापी स्मरण भावन तेजत्यंते कलेवरम तम तमैवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. अगा मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे मनोनी सदा स्मरावे माती चित्वा. नियम सांगितलाय भगवंतांनी. तस्मात सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्धेच अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति तेजन्देह सयाति परमाम गती. भगवान परमात्मा म्हणतात स्मरण झालं पाहिजे कारण अंते मती सहा गती. अंतकाळाच्या वेळेस आपलं जसं सूक्ष्म शरीर असतं मन असतं तसं स्थूल शरीर पुढचं मिळतं. अंतकाळाच्या वेळेस जसं असेल ते आता 8व्या अध्यायाचा आमचा विचार चालू आहे ज्ञानेश्वरीमध्ये. अर्जुनाने शंका विचारली देवाला. मग देवा अंतकाळ काय आपल्या हातात आहे का. अंतकाळाच्या वेळेस आजारी पडलो आणि नाही तुझं स्मरण घडलं तर काय आमची दुर्गती होईल का. भगवान म्हणतात बाबा तसं नाही. तू जन्मभर नामस्मरण कर मग पुढची जबाबदारी मी घेतो. ते ऋणवे पण देखोनी अंगी मी आपुलियाच्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत आहे. वरी स्मरणाची वाईली ही ऐशी करी सावली ऐशी नित्य आत्मबुद्धी काय नित्य बुद्धी संचली आणि तयाते. अशा करता मी सांगतोय देव जबाबदारी घेतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे 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 पुढे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काही साकडे पडोने दी काही साकडे पडोने विषय तो ध्यानचा झाला नारायण विषय तो ध्यानचा झाला नारायण. काही साकडे पडोने काही साकडे पडोने
चाल लक्षात ठेवण्यासाठी भावगीत सांगतो. निर्गुणाची मेती आलो सगुण विठ्ठल विठ्ठल शुद्ध सारंग राग आहे, शुद्ध सारंग. म्हणून कशा करता आपण चिंतन करतोय? शेवट गोड झाला पाहिजे. शेवट गोड, शेवट म्हणजे हे शरीर पडणं म्हणजे शेवट नाही. तुकाराम महाराजांनी आमचा शेवट गोड झाला हा जो अनुभव सांगितलेला आहे, हा शरीर पडल्यावर सांगितलाय का जिवंत असताना सांगितलाय? जिवंत तुकाराम महाराजांनी हा जो अभंग सांगितलेला आहे हा जिवंत असताना लिहिलेला आहे का मेल्यावर लिहिलेला आहे? जिवंत असताना लिहिलेला. अनेक तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट माझा गोड झाला असं तुकाराम महाराज म्हणतात. जिवंत म्हणतात असताना म्हणतात का गेल्यावर म्हणतात? जिवंत असताना. मरण माझे मरून गेले आपुले मरण पाहिले म्या. ज्या अर्थी तुकाराम महाराज जिवंत असताना मरण पाहिलं म्हणतात, जिवंत असताना शेवट झाला असं म्हणतात, त्या अर्थी जिवंत असतानाच मरण पाहता येतं. जिवंत असतानाच आपला शेवट करता येतो. म्हणजे आपण जिवंत राहायचं आणि आपला शेवट करायचा कसा? विठ्ठल विठ्ठल म्हणजे महाराजांनी गेल्यावर हा अभंग लिहिलेला नाही. एखादा मनुष्य मरण पावला आणि सांगायला लागला तर आपण विश्वास ठेवू का त्याच्यावर? एखादा मनुष्य गेलेला आहे, विनोद म्हणून सांगतो. रस्त्याने एक मनुष्य चाललेला होता. अडचणीचा रस्ता होता, संध्याकाळची वेळ होती, नेमकं त्या ठिकाणी स्मशान होतं. आपल्याला कोणीतरी मदत करायला भेटतो का म्हणून एखादा मोटरसायकलवाला आला तर आपण त्याला थांबवू म्हणून त्याने थांबवलं मोटरसायकलवाल्याला. मागे बसला. म्हटलं बरं झालं तुम्ही आलात, मला खूप भीती वाटत होती कारण लोक म्हणतात या रस्त्याने पुढे भूत आहेत. तुम्हाला काय याची कल्पना आहे का? तो म्हटलं मला काय कल्पना असणार आहे, मी मरून फक्त 3च महिने झाले. आता तो मागचा राहिला असेल का? मेल्यानंतर जर एखादा सांगायला लागला त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, लोक घाबरतील. पण तुकाराम महाराज म्हणतात मरण माझे मरून गेले मज केले अमर. आपुले मरण पाहिले म्या डोळा. मरणाही आधी राहिलो शेवट गोड आपल्याला जिवंत असतानाच करता येतो. तुकाराम महाराजांचे कितीतरी अभंग आहेत. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. काम क्रोध माया रडायला लागली का? आता हे आमच्या हातातून गिराईक सुटलं ना. यम हाय हाय म्हणायला लागला.
आमचा जिवंत असतानाच आम्ही प्रेतरूप शरीराचा भाव केला, म्हणजे जिवंत असतानाच शरीराचं तादात्म्य सोडलं. व्यवहार चालू आहे जसाच्या तसाच, फक्त मी देह आहे म्हणून नाही. विठ्ठल तेव्हा माझा शेवट गोड व्हावा याच्याकरता मी अट्टहास केला. मग झाला का तुमचा शेवट गोड? शेवट गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं दुसऱ्या चरणात सांगितलं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो शेवट गोड झाला. शेवट होणं म्हणजे काय, शेवट गोड होणं म्हणजे काय, महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. आता शब्द वापरलाय म्हणजे याच्या अगोदर नव्हतं. आता मात्र आम्हाला निश्चिंत असा विसावा प्राप्त झाला. कुठल्याही प्रकारची ज्या ठिकाणी चिंता नाही असा विसावा, म्हणजेच परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार, परमात्मा स्वरूपाचं दर्शन आम्हाला झालं. आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये खुंटलिया धावा तृष्णेच्या. तृष्णेच्या काही धावा होत्या, तृष्णासारखी धावायला लावत होती, ते थांबलं. विठ्ठल थोडक्यात जिवंत असतानाच चिंतारहित होणं, जिवंत असतानाच खरा विसावा प्राप्त होणं, जिवंत असताना तृष्णेच्या धावा संपणं म्हणजे शेवट गोड होणं. तृष्णा ज्या आहेत, तृष्णा शब्द वापरलेला आहे बरं का. इच्छा वेगळी आणि तृष्णा वेगळी. आवश्यक असेल ते प्राप्त व्हावं असं वाटणं त्याला म्हणायचं इच्छा, आणि आवश्यक नसताना सुद्धा मला पाहिजे असं वाटणं त्याला म्हणायचं तृष्णा. विठ्ठल ड्रेस शिवले म्हणे आणि अजून शिवायचे. म्हटलं बरं आहे, म्हटलं शेवटी सरपण आणायची गरज नाही. घरच नाही म्हणून दुःख नाही, किती जरी असलं तरी असावं वाटतं म्हणून दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. एक श्रीमंत मनुष्य होता, त्याने आपल्या कारकुनाला सांगितलं आपल्याकडे किती श्रीमंती आहे मला सांगा. त्या कारकुनाने सगळी घरं मोजली, शेती वाढवी मोजली, बँकेतले पैसे मोजले, याच्या नावावरचे त्याच्या नावावरची शेती, चुलत्याच्या नावावरची, मेवण्याच्या नावावर सगळ्या मोजल्या. म्हटलं शेठजी
5 पिढ्या तुमच्या काही काम न करता फुकट बसून खातील एवढी शेती तुमच्याकडे, एवढी संपत्ती आहे. किती पिढ्या? 5 पिढ्या. तू म्हटलं मग 6वी पिढी काय खाणार? काहीतरी केलं पाहिजे म्हटलं. रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी एका आश्रमात गेला. म्हटलं महाराज तुमच्याकरता हे धान्य आणलंय. महाराज म्हटले धान्य आणलंय ते अर्थी काहीतरी काम घेऊन आला असतील माझ्याकडे. काम काय सांग? नाही म्हणजे पहिलं धान्य ठेवा. महाराज म्हणजे बघ माझं असं जेवण झालेलं आहे, आता मला धान्य नको. अहो संध्याकाळच्या जेवणाला ठेवा. म्हटलं संध्याकाळच्या जेवणाचं धान्य महाराज म्हणले मी आता घेत नाही, संध्याकाळी घेऊ. ते म्हणले उत्तर मिळालं. तुम्ही संध्याकाळचा विचार जास्त करत नाही आणि मी कितव्या पिढीचा करतोय? विठ्ठल विठ्ठल तैसी तृष्णा वाढलिया मग मेरू ही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारू नाही ओळगो कशी देवा विना आणि या तृष्णा ज्या आहेत त्या धावतात, धावायला लावतात, त्या खुंटल्या पाहिजे. इच्छा असाव्यात माणसाच्या मनात. आपल्याला आवश्यक आहे तेवढं असलंच पाहिजे. पण त्याच्याकरता ह्या तृष्णा खुंटण्याकरता विसावा प्राप्त व्हावा लागतो. का तृष्णा त्या ठिकाणी धावतात? कारण विसावा अजून मिळाला नाही, विसावा माहिती नाही. नेमका कोणता विसावा आहे तो कळालाच नाही. कायमचा विसावा मिळाला पाहिजे. हिंडता गावाने गा शिनलो ईर झारी न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारे कीर्ती हे संता मुखी तो मज दाखवाहारी पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी. विसावा कोणता आहे? निश्चिंत विसावा, जिथं चिंता नाही. भागल्याचा चालय. आमचे परमपूज्य मते महाराजांच्या चाली आहेत. रामेश्वर महाराजांनी मते महाराजांचं सगळं भजन बसवलं. 1,500 ते 2,000 चाली आहेत. सुंदर सुंदर चाली बरं का. निवळबरायांच्या गवळणींच्या शक्यतो चाली आपल्याला चौचारुनी चालीच्या म्हणताच येत नाहीत. अवघड अवघड जे अभंग आहेत त्याच्या सगळ्या चाली ते महाराजांनी बसवलेल्या आहेत. निवळबरायांच्या गवळणी किती सुंदर आहेत. एकी एकटाची आसोनी एकला विश्वी विश्वाकार होनी आठेला नंदनंदन जया परी हा तैसाची गमला नंदनंदन हा आस्वज आंबुलावो ऐशा गवळणी त्या बोलती परस्पर. सुंदर. एकलेन कंठेची म्हणून सुंदर चालली. ऐशा गवळणी त्या अनुवाद कर
गौरणी अनुवाद करी ऐशा गौरणी अनुवाद सगळ्या गवळणीला चालेल याजसाठी व ते जियले भोग कशी चालाय याजसाठी ते जियले भोग याजसाठी व केले नाना याग म्हणा नित्यानंदा पुढे आनंद तो कोण म्हणा नित्यानंदा पुढे आनंद तो कोण आनंद विषय सुख बाई बापुडे देखीन बापुडे देखीन येथे नसरेची वैकुंठ सदन वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन निघू म्हणून या त्या गीती पळवते जेवढे चौचरणी अभंग आहेत माऊलीचे नाटाचे विशेष चाली विठ्ठल विठ्ठल आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंत असलेला विसावा तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा परमात्मा हा खरा विसावा आहे तो आम्हाला प्राप्त झाला त्याच्यामुळे तृष्णेच्या धावा आता खुंटल्या आहे जोपर्यंत आपल्या आतला आनंद कळत नाही तोपर्यंतच बाहेर धावतं मनुष्य ज्याला आतला आनंद कळला मग त्याची धावाधाप संपते आपोआप कमी होते हो ज्ञानोबारांच्या ओव्या आहेत अंतरनेनती बापुडे मनोनी आगत्य सेवनेकडे काय स्वसुखाचे सदा खर्राटे तयाशीच विषय हे गोमटे आवडत आत्मसुखाचे गोडिया विठे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही सांगे कुमुद दळाचे नि ताटे जो जेविला चंद्रकिरण चोखटे तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या चकोराने त्या कमळाच्या पानावरचे चंद्रकिरण त्याच्यातलं अमृत सेवन केलं ते काय खडे खाईन का विठ्ठल ऐसे आपण पेविन नाही दिठे स्वसुखाचे जात सदा खर्राटे तयाशीच विषय गोमट्या तोच धावतो कैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामू पण आम्हाला आता ओळख झाली परमात्मा स्वरूपाचं चिंतन आम्ही करायला लागलो तेव्हापासून खुंटली या धावा याच्याकरता अट्टहास केला लोक म्हणतात अट्टहास करायची गरज काय मरताना नाव घ्यायचंय ना मग घेऊ मरताना घेऊ असं म्हणून मरताना येणार नाही जन्मभर केलं तरी येईल की नाही सांगता येत नाही पण जन्मभर केलं तर देवाच्या कृपेने येतं विठ्ठल विठ्ठल म्हणून अट्टहास केला कशाचा केला तिसरं चरण कवा तुका वाटे कवा तुका वाटे कवा तुका वाटे झाले आवे जाते कवा तुका वाटे झाले आवे जाते कवा तुका वाटे झाले आवे जाते नाम मंगळाचे तेने गुणे
20 झाले. तुम्ही चांगलं ऐकताय आणि मलाही सांगूशी वाटतंय. वा वा. चांगलं ऐकणारे असले की चालू द्या असं वाटतं. कारण ऐकणाऱ्या मंडळीवर फार अवलंबून असतं. काय ठिकाणी 2 तास जड होऊन जातात आमच्या सारख्याला. पण अजून कोणी घड्याळ पाहिलं नाही, कारण सगळे श्रोते बाबाचे श्रोते आहेत. बाबांचे परिसर बाबांचे श्रोते आहेत सगळे. तुकाराम बाबांच्या पासून सेवा करत आलेली मंडळी आहेत सगळी. बाबांच्या बरोबर भजन केलेली मंडळी आहे. त्यांना पाहिलं की आणखीन सांगावं असं वाटतं. विठ्ठल विठ्ठल. वेळेची मर्यादा आहे. मला प्रवचनाला जायचंय. 4 ते 5 मंदिरात प्रवचन आहे. माऊलीच्या मंदिरात रोजचं प्रवचन सेवा असते. तेव्हा कशाचा अट्टहास केला तेवढं सांगतो आणि संपवतो. कशाचा अट्टहास करावा लागतो तर नाममंगळाचे तेने गुणे, भगवंताच्या नामस्मरणाचा माणसाने अट्टहास करावा. बाकीचं काही नाही आपल्याला जमलं तरी देवाचं नामस्मरण सारखं करत राहावं. देवापेक्षाही देवाचं नामस्मरण श्रेष्ठ आहे. हनुमंतरायांचं मंदिर आहे. हनुमंतरायांचा सारखा जप चालू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र आले तरी श्रीराम जय राम जय जय राम. देव म्हणायला लागले हनुमंता मी आलोय आता, परत माझं नाव घ्यायचं काय काम आहे. म्हटले देवा तुम्ही जरी आले ना तरी सुद्धा आमचं नाम बंद होणार नाही. म्हटले का. तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. कसं काय. तुम्ही एका फक्त अयोध्येचा उद्धार केला पण तुमच्या नामाने सगळ्या ब्रह्मांडाचा उद्धार होतो. विठ्ठल नाम चांगले चांगले तुकाराम महाराज म्हणतात कौतुक वाटे झाली या वेचाची. आम्हाला आमच्या जीवनाचा वेच चांगला झाला याचं कौतुक वाटतं. माणसाला कौतुक वाटलं पाहिजे आपल्या जीवनाचा वेच कसा झाला त्याचं. आणि म्हणून आम्ही नामस्मरण केलं, चिंतन केलं. त्याचा परिणाम तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवसचारी खेडी मेडी मुक्त अवस्था प्राप्त झाली. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. सगळ्या मुक्ती तुकाराम महाराजांना प्राप्त झाल्या. याचं कारण यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपणही आपल्या जीवनामध्ये बाकीचं काही नाही जमलं भगवंताचं नामस्मरण करावं. रोज भगवंताचं नामस्मरण जे काही आपल्याला श्रीगुरूंनी सांगितलं असेल किंवा रामनामाचा जप आहे, रामकृष्ण हरी जप संतांनी आपल्याला सांगितलेला आहे. जेवढा करता येईल तेवढा करा. निश्चित शेवट गोड होईल. ज्ञानेश्वर झालेली सेवा ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त हा कार्यक्रम आहे त्या मातोश्रीच्या चरणी समर्पित करूया. संतांच्या चरणी समर्पित. शेवट सांग.